असं आहे की माझ्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघामध्ये एक इमारत आहे, त्या इमारतीची फायरची एनओसी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आता त्या फायरच्या एनओसी साठी मी फायर अधिकाऱ्याला जवळपास 6 महिने आधी फोन केला होता आणि त्या फायर अधिकाऱ्यांनी ते संबंधित माझ्याकडे लोक आले होते, त्यांना एका दलालाकडे पाठवलं. आता लोकांना आपलं काम होण्याशी मतलब राहते, परंतु त्या दलालाने त्यांना झुलवलं, काम नाही केलं, तर ते पुन्हा माझ्याकडे आले. मी त्यांना विचारलं की तुम्ही 6 महिने माझ्याकडे का नाही आले, तर त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही फोन केल्यानंतर आम्ही या दलालाच्या मार्फत प्रयत्न केले, परंतु अजून तिथे पुढे सरकलं नाही. तर मग मला माहिती करायचं की हा दलाल कोण आहे, म्हणून मी याला एका कार्यकर्त्याला फोन लावायला सांगितलं नाही की असेच आमचं काम करायचं आहे. तर त्यावर त्यांनी संभाषण दिलं की नागपुरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचे एडीटीपी फायरचे कामं मीच करून देतो आणि हे काम मी तुमचं करून देईल आणि कुठलंही अडचणीचं काम असलं न होणारं ते सुद्धा मी करून देतो. याचाच अर्थ की सामान्य माणसाचं होणारं काम असलं तरी त्याच्यात अडचण निर्माण करणे आणि हा दलाल गेला, पैसे मिळाले, लक्ष्मी दर्शन झालं तर ते काम करून देणे, हा गोरखधंदा या प्रशासकाच्या काळात महानगरपालिकेत चालू आहे. त्याची ऑडिओ क्लिप आहे. मी याची पोलीसमध्ये तक्रार करणार आहे. पोलिसांनी त्या दलालाला पकडावं आणि पकडल्यानंतर कोणकोणत्या लोकांचे त्यांनी कामं केले, कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केले याची लिस्ट जारी करावी. कारण की याच्या आधी 2002 मध्ये असाच एक टॅक्सचा घोटाळा पकडला होता आणि तत्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर यांनी 12 लोकांना एका रात्रीत सस्पेंड केलं होतं. असाच घोटाळा होता. मला महानगरपालिकेची 2002 मध्ये मी तो घोटाळा रात्रीच्या रात्री 12 लोक सस्पेंड झाले. या